तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण वनरक्षक भरतीची जी पात्रता होती ती आपण सांगितली होती, त्याचप्रमाणे दारूबंदी पोलीस ही पण जाहिरात येत्या 2-3 महिन्यामध्ये येणार आहे. तर दारूबंदीसाठी काय काय पात्रता आहे बघून घ्या. दारूबंदीसाठी जर तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. ह्याच्यासाठी 12वीची अट नाहीये. 10वी असाल तरी तुम्हाला दारूबंदी पोलीसची एक्झाम देता येईल. वयाची अट आहे 18 ते 40. याच्यामध्ये वय खूप आहे बघा मित्रांनो. ज्या मुलांचं वय पोलीस भरतीला संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या. ओपन 18 ते 40, कास्टमध्ये असेल तर 18 ते 45. उंची लागते पुरुषांना 165, महिलांना 160 आणि ह्याच्यामध्ये हाईटमध्ये कुणालाही सवलत दिलेली नाही. छाती आहे पुरुषांना 79 ते 84, 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे. परीक्षा असते 120 मार्काची, 120 प्रश्न असतात. वेळ आहे त्याला 1.5 तासाचा. पण ही एक्झाम जरी 10वीच्या बेसवरती असली पण ह्याची प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती खूप अवघड असते आणि 10वीच्या बेसवरती असून पण ह्याला नेगेटिव्ह मार्किंग आहे. मराठी 30 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न, जीकेला 30 प्रश्न. जीकेमध्ये ह्याच्यामध्ये पण विज्ञान आणि अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला नाहीये. सेम पोलीस भरतीसारखं ग्राउंड असतं, 80 मार्कासाठी असतं. पुरुषांना 1600च्या जागी 1500 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक असतो. त्याचप्रमाणे मुलींना 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर गोळाफेक आणि 100 मीटर असं 30-30-20 असं 80 मार्काचं ग्राउंड असतं दोघांना पण. आणि ह्याचं जे प्रमोशन होतं, दारूबंदी पोलीस जर झालात तर ह्याचं प्रमोशन हे दुय्यम निरीक्षक म्हणून चांगल्या पोस्टवरती होतं. खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो, त्यामुळे आत्तापासून तयारी लागा. जय महाराष्ट्र.